ओम श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. मंदिरात गेल्यानंतर देवाचे दर्शन कसे घ्यायचे असा प्रश्न सर्वांनाच पडतो. सर्वप्रथम देवळात प्रवेश करण्यापूर्वी शक्य असल्यास पाय धुवावेत. देवळाच्या आवारातून कळसाला नमस्कार करावा. त्यानंतर देवळाच्या पायऱ्या चढताना पायरीला उजवा हात लावून नमस्कार करावा. देवतेला जागृत करत आहोत या भावाने घंटा अतिशय हळू वाजवावी, जोरात वाजवू नये. देवताची मूर्ती आणि तिच्यासमोर असलेली कासवाची प्रतिकृती म्हणजे शिवाच्या देवळात नंदीची प्रतिकृती असते, तसेच इतर देवळात कासवाची असते. यांच्यामध्ये उभे न राहता किंवा बसता प्रतिकृतीच्या बाजूला उभे राहून हात जोडून विनम्रतेने दर्शन घ्यावे. देवतेच्या चरणांची सृष्टी ठेवून लीन व्हावे. देवताच्या छातीशी मन एकाग्र करावे. शेवटी देवतेच्या डोळ्यांकडे पाहून तिचे रूप डोळ्यात साठवावे. देवतेला अर्पण करायच्या वस्तू म्हणजे फुले, जसे की फुले देवतेच्या अंगावर न फेकता तिच्या चरणांवर अर्पण करावे. चरण हात पूर्ण नसेल तर जिथे पादुका असतात तिथे ते अर्पण करावे. मूर्ती दूर असेल तर ती वस्तू देवतेसमोरील ताटात ठेवावी. देवतेच्या चरणी लीन होत आहोत या भावाने नमस्कार करावा. दोन्ही हात जोडून भावपूर्ण नामजप करत मध्यम गतीने प्रदक्षिणा घालाव्यात. सर्वसाधारणतः देवांना समसंख्येने आणि देवींना विषम संख्येने प्रदक्षिणा ह्या घालाव्यात. देवळात बसून थोडा वेळ नामजप हा नक्की करावा. प्रसाद शक्यतो देवळात बसूनच ग्रहण करावा. निघण्यापूर्वी देवताला नमस्कार करून तुझी कृपादृष्टी माझ्यावर सदैव असू दे अशी प्रार्थना करावी. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.